पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे। इंटरपोलने घायवळ विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली आहे। पुणे पोलिसांकडून इंटरपोलशी पत्रव्यवहारानंतर नोटीस जारी करण्यात आली आहे। फौजदारी गुन्ह्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची तपासासाठी अतिरिक्त माहिती, ओळख, ठाव ठिकाणा मिळावा यासाठी ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली जाते। घायवळचा शोध घेण्यासाठी आता पुणे पोलिसांना इंटरपोलची मदत मिळणार आहे। दी इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन म्हणजेच इंटरपोल या नावाने ही यंत्रणा ओळखली जाते। आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांमधील पोलीस आणि गुन्हेगारांच्या माहितीची अंतर्गत सहकार्य या तत्वावर यंत्रणेचे काम चालते। कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश घायवळचा शोध देखील पुणे पोलीस घेत आहेत, पण तो परदेशात पळून गेल्याची माहिती समोर आली। त्याला भारतात आणण्यासाठी पुणे पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत। याचाच भाग म्हणून पुणे पोलिसांनी इंटरपोलला पत्र लिहिलं। पुणे पोलिसांची ही मागणी मान्य करत आता इंटरपोल त्याच्या विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली आहे। त्यामुळे त्याचा शोध आता इंटरपोलकडून घेतला जाणार आहे। फौजदारी गुन्ह्यात सहभागी असलेल्या व्यक्तींच्या तपासासाठी ही अतिरिक्त माहिती, ओळख, त्यांचा ठाव ठिकाणा मिळावा यासाठी ही ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली जाते। कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ विरोधात ब्ल्यू कॉर्नर आणि रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे, तर त्याचा भाऊ सचिन घायवळवर कोथरूड गोळीबार प्रकरणी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। घायवळ बंधूंचे पासपोर्ट रद्द करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला असून लवकरच या अर्जावर सुनावणी होणार आहे। या टोळीविरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे। मोकाची प्रोव्हिजन असते की इट्स अ मेंबर ऑफ क्राईम सिंडिकेट, म्हणजे सिंडिकेटच्या वतीने स्वतः किंवा दुसऱ्याला करायला लावून ह्या सर्व गोष्टीचा MCOC मध्ये प्रोव्हिजन आहे। आणि हे सर्व निलेश घायवळच्या गँगचे सर्व मेंबर्स आहेत। निलेश घायवळच्या स्वतः किंवा त्याच्या वतीने त्याच्यासाठी हे आर्थिक बेनिफिट घेण्यासाठी किंवा लोकांना दहशत बांधण्यासाठी असे प्रकार केले जातात आणि हे सर्व प्रोव्हिजन्स मोकामध्ये आहेत। जरी तो या ठिकाणी नसला तरी सुद्धा ही हॅज बीन प्रूव्ड ॲज अ मेंबर ऑफ क्राईम सिंडिकेट। पण आताच हे सगळं काय कारवाई आणि फायरिंगची घटना झाल्यानंतर जेव्हा आपण सर्व त्यांच्या गुन्ह्याचा स्टडी केला त्यानंतर हे त्या गँगचे मेंबर आहेत आणि ही जी गँग आहे ते निलेश घायवळची गँग आहे आणि ते सर्व त्याच गँगचे मेंबर्स आहेत। त्यानुसार आपण तो MCOC प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आणण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे। काय झालं अर्जात आणि काल ऑर्डर होणार आहे? याच्यामध्ये आपण त्याचा पासपोर्ट रिवोक करण्यासाठी कोर्टात ॲप्लिकेशन केलेलं आहे। कोर्टाचे जो निकाल आहे तो एक्सपिरियड आहे 1-2 दिवसामध्ये। त्याचबरोबर LOC ओपर आणि बाकी सर्व ज्या लिगल आहेत प्रोव्हिजन्स त्या सर्व एक्सप्लोर पोलीस करत आहेत। त्याचे कुटुंबीय दावा करतात इनोसेंट आहे, लोकांनीच त्याला करायला लावलं, मग अडकवलं, आमको काय काय ते काय बोलतात याच्याबद्दल मी आता यावेळी सांगू शकणार नाही, परंतु ज्या गोष्टी ज्या सत्य आहेत त्या सत्य गोष्टी सर्व पोलिसांनी केलेल्या आहेत। त्या सर्व नोटीस वगैरे पोलिसांनी इश्यू केलेल्या आहेत। कोथरूडमध्ये तरुणावर गोळीबार केल्यानंतर परदेशात पळून आलेला कुख्यात गुंड निलेश घायवळला अटक करायची असून त्यासाठी त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी पुणे पोलिसांनी विशेष मकोका न्यायालयाकडे केली आहे। पुणे पोलीस निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार आहेत। पोलीस आयुक्तांनी या संदर्भात माहिती दिली आहे। पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांशी या विषयावर चर्चा केली। या चर्चेनंतर ही माहिती समोर आली आहे। तपासात असे उघड झाले आहे की घायवळने बनावट कागदपत्रे आणि चुकीच्या माहितीच्या आधारे पासपोर्ट मिळवला होता। पासपोर्ट मिळवण्यासाठी घायवळने गायवळ असे नाव असलेली कागदपत्रे सादर केली होती, असे तपासात निष्पन्न झाले आहे। बनावट कागदपत्रांचा वापर करून पासपोर्ट मिळवणे हा गंभीर गुन्हा आहे। पुणे पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत। या घटनेमुळे पासपोर्ट पडताळणी प्रक्रियेतील त्रुटी समोर आल्या आहेत। ही घटना 17 सप्टेंबर रोजी रात्री 11:15 पुण्यातील कोथरूड परिसरामधील आहे। तक्रारदार मित्रांसोबत गप्पा मारत असताना घायवळ टोळीतील गुंड दुचाकीवरून जात होते। त्यांना जाण्यासाठी रस्ता न दिल्याच्या किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती। त्यातून आरोपींनी धुमाळे यांना मारहाण केली। त्यापैकी एकाने त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला। त्यानंतर काही वेळाने आरोपींनी सागर कॉलनी परिसरात वैभव साठे याच्यावर कोयत्याने वार केले। आम्ही या भागाचे भाई आहोत असे म्हणून आरोपींनी दहशत माजवली, असे तक्रारीत नमूद आहे। या घटनेनंतर पोलिसांनी घायवळ टोळीच्या सदस्यांसह टोळीच्या म्होरक्यावर देखील मकोका अंतर्गत कारवाई केली आहे। दरम्यान तपासात टोळी प्रमुख निलेश घायवळ फरार असून तो परदेशात पळून गेला असल्याचं समोर आलंय। त्याच्या विरोधात
लुकआउट नोटीस काढली आहे। त्याच्या अटकेसाठी पासपोर्ट रद्द करण्याचे न्यायालयाने आदेश द्यावा अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।